वेलकम फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत अद्भुत अशी गोष्ट बघणार आहोत। मित्रांनो, काय तुम्हाला माहित आहे, थोर भारतीय संत कवी तुलसीदास महाराज यांनी आपल्या हनुमान चालिसेमध्ये सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे हे सांगितलं होतं। मित्रांनो, इसवी सन 1653 साली सूर्याचं पृथ्वीपासूनचं अंतर किती आहे याचा शोध लागला होता। मात्र त्याच्या 30 वर्षे आधी म्हणजेच इसवी सन 1623 मध्ये संत तुलसीदास महाराजांचं देहावसान झालं होतं, म्हणजेच ते हे जग सोडून गेले होते। मग प्रश्न असा निर्माण होतो की संत तुलसीदास महाराज यांनी असे काय कॅल्क्युलेशन्स केले होते जेणेकरून त्यांना ह्या सर्व गोष्टी माहित होत्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत। मित्रांनो, या हनुमान चालिसेतील ओळी आहेत, युग सहस्र योजन परभानु लील्योताही मधुर फल जानू। म्हणजेच सूर्य जो की युग सहस्र योजन इतक्या अंतरावर आहे, तोच सूर्य श्री हनुमानजी महाराज यांना एका गोड फळासारखा वाटला होता। तर मित्रांनो, आता यातील पहिल्या ओळीवर आपण फोकस ठेवू। तर मित्रांनो, युग म्हणजे 12,000 वर्षे, सहस्र म्हणजे 1000 आणि योजन म्हणजे 8 मैल। तर मित्रांनो, आता आपण याचा गुणाकार करून बघूयात। मित्रांनो, युग या शब्दाचा अर्थ होतो 12,000 वर्षे। मित्रांनो, युग हे काळ मोजण्याचे एकक आहे, सहस्र म्हणजे प्रमाण आहे, सहस्र म्हणजे 1000, योजन म्हणजे 8 मैल। मित्रांनो, हे अंतर मोजण्याचं एकक आहे। यांचा गुणाकार जर केला तर तो येतो 9,60,00,000 मैल वर्ष। म्हणजेच मित्रांनो, काळ आणि अंतर यांचा गुणाकार जर केला, आपल्याला जे एकक मिळणार आहे ते काळ अंतर असं मिळणार आहे। मात्र मित्रांनो, येथे एक प्रॉब्लेम क्रिएट होतोय। आपल्याला अंतर मोजायचं होतं, आपल्याला सूर्याच्या पृथ्वीपासूनचं अंतर मोजायचं होतं, मात्र आपल्याला जे एकक मिळालं आहे ते काळ अंतर असं मिळालं आहे। म्हणजेच काहीतरी येथे गडबड आहे आणि याच गडबडीमुळे अनेक अभ्यासक, अनेक विद्वान, अनेक गणितज्ञ ह्या गोष्टीला विरोध करतात की संत तुलसीदास महाराज यांनी सूर्याच्या पृथ्वीपासूनचं अंतर सांगितलं होतं। मात्र मित्रांनो, जर आपण खोलात जाऊन विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की सहस्र योजन हे तुलसीदास महाराजांनी अंतर नव्हतं सांगितलं, तर तो वेग सांगितला होता। जर आपण दरवर्षी सहस्र योजन इतकं अंतर गेलो तर आपल्याला सूर्यापर्यंत पोहोचायला 12,000 वर्षे लागतील, म्हणजेच एक युग लागेल असं त्यांना सांगायचं होतं। मात्र हे खरं आहे का? खरंच आपण जर दरवर्षी 1000 योजन एवढ्या स्पीडने गेलो तर आपल्याला 12,000 वर्षे सूर्यापर्यंत पोहोचायला लागतील का? तर चला मित्रांनो, आधुनिक विज्ञान काय सांगतं ते आता आपण बघूयात। आधुनिक विज्ञान असं सांगतं की सूर्य हा पृथ्वीपासून 14,95,97,870 किलोमीटर आणि 700 मीटर इतका दूर आहे, ज्यालाच ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, आता सूर्याचं जे पृथ्वीपासूनचं अंतर आहे, जे की आधुनिक विज्ञान सांगतं, त्या अंतराला आपल्याला सहस्र योजन प्रतिवर्ष या वेगाने भाग द्यायचा आहे। म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळेल ते असेल की आपण जर पृथ्वीपासून या वेगाने सूर्याकडे गेलो तर आपल्याला किती वर्ष वेळ लागेल। म्हणजेच आपण अंतराला आता वेगाने भाग देणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला हे माहित असायला पाहिजे की 1 योजन म्हणजे किती किलोमीटर। तर मित्रांनो, 1 योजन म्हणजे 8 मैल आणि 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर। म्हणजेच 1 योजन बरोबर 12.8 किलोमीटर इतके होतात। सहस्र योजन म्हणजेच 12,874 किलोमीटर आणि 752 मीटर। म्हणजेच जर आपण दरवर्षी 12,874.752 किलोमीटर या वेगाने सूर्याकडे गेलो तर आपल्याला किती वर्ष लागतील? जर मित्रांनो 12,000 वर्षे लागत असतील तर समजून घ्यायचं तुलसीदासांचं कॅल्क्युलेशन करेक्ट होतं, आणि जर 12,000 वर्षे लागत नसतील तर समजून घ्यायचं त्यांचं कॅल्क्युलेशन रॉंग होतं। तर चला, आपल्याला आधुनिक विज्ञानामुळे माहिती आहे सूर्याच्या पृथ्वीपासूनचं ॲक्युरेट डिस्टन्स किती आहे, आपण त्याला भाग देऊन बघूयात। सूर्याचं पृथ्वीपासूनचं जे अंतर आहे 14,95,97,870.7 किलोमीटर, त्याला आपण आता डिवाइड करतोय 12,874.752 किलोमीटरने, कारण 12,874.752 हे सहस्र योजन याचं माप आहे। मग भाग दिल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतं ते आहे 11,619.4759 वर्ष। म्हणजे जवळपास 0.97 युग आपल्याला उत्तर पाहिजे होतं, 1 युग, आणि उत्तर आपल्याला मिळालंय 0.97। म्हणजेच जवळपास 97% आपलं उत्तर बरोबर आहे। मग बघा मित्रांनो, किती ॲक्युरसी त्या काळामध्ये होती। तुलसीदासांनी 97% करेक्ट अंतर सांगितलं आहे की सूर्य पृथ्वीपासून किती अंतरावर आहे।
मग प्रश्न असा निर्माण होतो की ज्या वेळेस या गोष्टीचा शोध लागला, सूर्याचं पृथ्वीपासूनचं अंतर जेव्हा शास्त्रज्ञांनी शोधून काढलं, त्याच्या 30 वर्ष आधी तुलसीदास हे जग सोडून गेले होते. मग त्यांनी हनुमान चालिसेमध्ये हे अंतर कसं काय आणलं? प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. कदाचित असं तर झालं नसेल ना की तुलसीदासांनी हा शोध लावला असेल, पण इंग्रजांनी तो शोध चोरून हडपून विदेशात नेला असेल, किंवा तुलसीदासांकडे अशी वेगळी काही टेक्निक असेल जी काळाच्या ओघात नष्ट झाली, जी आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही. काही अतिविद्वान लोक मला असा प्रश्न विचारतील की सर, सहस्र योजन हे तर अंतर होतं, ते तुम्ही वेग म्हणून कसं काय गृहीत धरलं? तर त्याला माझं उत्तर असं आहे की लाईट इयरमध्ये आपण डिस्टन्स मोजतो, आणि इयर हे तर टाइम मोजण्याचं युनिट आहे, तरी सुद्धा आपण डिस्टन्स कसं काय मोजतो? तसंच हे सुद्धा आहे की दरवर्षी तुम्ही सहस्र योजन एवढं अंतर गेलात तर तुम्हाला सूर्यापर्यंत पोहोचायला एक युग लागणार आहे, म्हणजेच 12,000 वर्षे लागणार आहेत. आणि हेच संत तुलसीदास महाराज यांनी हनुमान चालिसेमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, यामागचं रहस्य काय आहे हे तर मला नक्कीच माहिती नाहीये, पण मी हे सांगू शकतो की तुलसीदासांनी जे अंतर सांगितलं होतं ते 97% बरोबर अंतर सांगितलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा.